श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। आपण स्वामींचं नामस्मरण करतो, स्वामींचं पारायण करतो, पण तुम्हाला माहिती आहे का, श्रावण महिना चालू झाला आहे आणि श्रावण महिना हा खूप सात्विक आणि पवित्र मानला जातो। श्रावण महिना हा आपल्या भगवान शंकराला, महादेवाला अर्पण केलेला आहे। आपल्याकडे जर आपल्याला मोक्ष पाहिजे असेल तर भगवान शंकरच यांची उपासना आपल्याला करायची आहे, जेणेकरून आपल्याला मोक्ष प्राप्त होतो। तर भगवान शंकर, भगवान महादेवाची उपासना करण्यासाठी श्रावण महिना हा सगळ्यात छान आणि चांगला महिना म्हणून संबोधला जातो। तर श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला शिवलीला अमृतचं पठण करायचं आहे, त्याचं पारायण करायचं आहे। तर शिवलीला अमृत यांचं पठण करताना, पारायण करताना ते 7 दिवसाचं करा। श्रावण महिन्यामध्ये 100% तुम्हाला त्याचा बेनिफिट भेटतो, कारण की भगवान महादेव हे खूप भोळे आहेत। आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत त्या ते 100% पूर्ण करतात। त्या दिवशी श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला स्वामी चरित्र सारामृतचं जर पारायण करणं शक्य झालं असेल ते करा, गुरु चरित्राचं पारायण करायचं असेल तर ते करा, पण शिवलीला अमृत जे आहे त्याचं पारायण मात्र नक्की करा। श्रावणातील प्रत्येक दिवस भगवान शंकराची जेवढी जास्त महादेवाची जेवढी जास्त तुम्हाला सेवा करता येईल ती नक्की करा। रोजच्या रोज कमीत कमी 108 वेळा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचं पठण करा। हर हर महादेव या मंत्राचं पठण करा। जे भगवान शंकराला प्रिय आहे त्या मंत्राचं पठण 100% करा आणि याचा बेनिफिट, याचे जे काही आपल्याला भेटणारं काय म्हणतात त्याला, आपला कृपादृष्टी आहे, शंकर भगवानाची जी कृपादृष्टी आहे ती आपल्याकडे सदैव राहील आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी सदैव राहील, आपल्या घरात सुख शांती आणि समृद्धी नांदेल। तर या श्रावण महिन्यामध्ये आत्तापासूनच सुरुवात करा, 7 दिवसाचा नियम ठेवा आणि शिवलीला अमृत हे वाचायला नक्की घ्या। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ।